द डायरी ऑफ अ यंग गर्ल या पुस्तकाबद्दल आपल्यापैकी बरेच जणांना माहिती असेल, तसेच बऱ्याच जणांनी हे पुस्तक वाचलं देखील असेल. मग हे पुस्तक आहे तरी कुणाचं, ही डायरी आहे तरी कुणाची? तर ॲनी फ्रँकची. ॲनी फ्रँक ही कोण होती याबद्दल सारांश माहिती आपण घेऊया. तर चला. ॲनी फ्रँक. ॲडॉल्फ हिटलर हा जर्मनी देशाचा जर्मन हुकुमशहा होता. नाझी पक्षाच्या या नेत्याचे नाव त्याच्या क्रूरपणासाठी व ज्यूंच्या कत्तलीकरिता खूप प्रसिद्ध होते. तो नाझी जर्मनीचा प्रमुख होता. दुसरे महायुद्ध सुरू होण्यामागे असलेल्या प्रमुख कारणात हिटलरची गणना होते. दुसऱ्या महायुद्धाबद्दल तर आपण सर्वांना माहितीच आहे. ही गोष्ट तशी आहे ॲनी फ्रँक या मुलीची, ज्यूंच्या शिकरणात बळी गेलेली एक ज्यू धर्मीय मुलगी, जिने लिहिलेली डायरी म्हणजेच दैनंदिनी द डायरी ऑफ अ यंग गर्ल या नावाने प्रसिद्ध झालेली आहे. ही गोष्ट आहे दुसऱ्या महायुद्धाच्या काळातली. युरोपमध्ये हिटलरची क्रूरता पसरत होती. जर्मन लोकांनी ज्यू लोकांना मारण्यास सुरुवात केलेली होती. कशी असेल ती वेळ आपण कल्पनेतही आणू शकत नाही. काय विचार असतील त्या लोकांच्या मनात, कसली भीती असेल आणि खूप काही कदाचित खरंच आपण नाही समजू शकणार. मारणारा व्यक्ती कसा असेल आणि तो ज्याला मारलं गेलंय. ॲनी फ्रँक या मुलीचा जन्म 12 जून 1929 ला झालेला. आई एडिथ आणि बाबा ऑटो फ्रँक यांची ती मुलगी. तिला एक मोठी बहीण होती, नाव मार्गोट फ्रँक. फ्रँक कुटुंब विशिष्ट धर्माचे प्रथा किंवा परंपरा मानत नव्हते. त्यामुळे ते अशा ठिकाणी राहत होते जिथे ज्यू आणि नॉन ज्यू या दोनही लोकांचा अधिवास होता. फ्रँक दाम्पत्याला दोन्ही मुलींना शिकवायचे होते. त्यांच्याकडे एक लायब्ररी सुद्धा होती. ते नेहमी आपल्या मुलींना प्रोत्साहित करत. अशा युद्ध परिस्थितीत ते सन 1939 ला अमॅस्टरडॅम मध्ये शिफ्ट झाले. 1940च्या दरम्यान नेदरलँडवर हमला झाला आणि सन 1939 मध्ये ॲनी ज्या शाळेत शिकत होती तिला त्या शाळेतून काढण्यात आले. कारण फक्त हेच की तिथे ज्यू लोकांच्या मुलांना शिक्षण घेता येत नव्हते. सन 1942च्या दरम्यान त्यांचे नेदरलँडमध्ये राहणेही कठीण झाले होते. सगळी माणसे सारखी असताना देखील जगात कुठेही एखाद्या व्यक्तीला तिच्या जातीवरून, दिसण्यावरून अथवा रंगावरून हिणवलं जातं. त्या व्यक्तीला माणसासारखी वागणूकही मिळत नाही. कितीही नको वाटलं तरीही हेच सत्य आहे. त्याच काळात ज्यू लोकांना जर्मन बॉर्डर जवळ काम करण्याचे आदेश मिळत होते. अतिशय कठीण असे ते दिवस होते. त्यांचं आयुष्यही ते सहज जगू शकत नव्हते. अशा वेळेतच 5 जून 1942 ला ॲनीची बहीण मार्गोट हिला कॅम्पमध्ये जाण्याचे आदेश मिळाले. कदाचित त्यांना जाणीव झालेली होती की वाईट काळ जवळ आलाय, म्हणून त्यांनी ठरवलं कुठेतरी लपायचं. 12 जून 1942 ॲनी आता 13 वर्षाची होणार होती. तिचा जन्मदिवस होता. त्या दिवशी तिला एक ऑटोग्राफ बुक गिफ्ट मिळाले होते, म्हणजे एक डायरी. तिने ठरवलं की या बुकचा वापर दैनंदिनी सारखा करायचा आणि त्यात प्रत्येक दिवस लिहायचा. त्या बुकला तिने नाव सुद्धा दिले होते आणि ते नाव किट्टी असे होते. फ्रँक कुटुंब त्यांच्या घराच्या मागे असलेल्या अॅनेक्स मध्ये राहायला लागले. त्याला सिक्रेट अॅनेक्स असे सुद्धा म्हणत होते. ती जागा एका बुक केसनी कव्हर केलेली होती. 2 वर्ष हे कुटुंब तिथे राहिलं. ऑटो फ्रँक यांच्या कंपनीतील 4 मित्रांनी त्यांना खूप मदत केली. काही साहित्य त्यांना पुरविण्याचे काम केले. म्हणजेच मित्रांनी अशा वाईट काळात ॲनी फ्रँक यांच्या कुटुंबाला खूप मदत केली. 13 जुलैला व्हॅन डॅन कुटुंब त्यांच्या सोबत राहायला सुद्धा आले. ॲनी आपली डायरी नियमित लिहित होती. तिने लिहिले होते, पेपर हॅज मोर पेशन्स दॅन पीपल. ती लिहायची की ती युद्ध संपण्याची खूप वाट पाहते. तिला तिच्यात असलेली हुशारी वाया घालवायची नव्हती. वयाने जरी लहान असलेली ॲनी सगळाच विचार करीत होती. ती लिहायची की युद्ध खरंच किती नुकसानदायी असतं. मोठी होऊन तिला एक जर्नलिस्ट बनायचं होतं. इतर स्त्रिया जसं सहज आपलं आयुष्य जगतात त्यांच्याप्रमाणे तिला अजिबात जगायचं नव्हतं. ती लिहिते की जेव्हा पण ती लिहिते तिच्यात एक नवीन ऊर्जा जागी होते आणि ती तिचे सगळे दुःख विसरते. ती लिहिते की तिच्या काही ज्यू मित्रांना कॅम्पमध्ये नेण्यात येत होतं. त्यांना खूप क्रूरतेने वागवत होते. जनावर ज्या गाडीत घेऊन जात होते त्या गाडीत त्यांना नेल्या जात होतं. बाहेरील सगळी परिस्थिती ती जाणून होती, कारण तो युद्धाचा काळ होता. आपण मरणाच्या दारात आहोत कदाचित हे देखील तिला कळलं असेल. इतक्या विचलित परिस्थितीतही ती लिहिण्यावर ठाम होती. अशा वेळेला जेव्हा कुणीही हतबल होऊन आपलं काय होईल ह्याच विचारात अडकून पडलं असतं
तशा वेळेला ॲनी आपले स्वप्न जोपासून जिद्दीने लिहत होती. असंच एकदा ती लिहिते की तिला तिच्या घरात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसोबत तिच्या वस्तू, तिचं घर, जागा शेअर करायला नक्की आवडेल, कारण ती बाहेरची परिस्थिती जाणून होती. ती लिहिते की तिचे बाबा म्हणायचे, आपण आपल्या एका जरी मित्राला वाचवू शकलो ना तरी खूप मोठी गोष्ट होईल. अशा तडजोडी ती लहानपणापासून करत आलेली होती. ॲनीची आपल्या डायरीमध्ये शेवटची एंट्री 1 ऑगस्ट 1944 रोजी झाली. 4 ऑगस्टला त्यांचे सिक्रेट अनेक्स सापडले, म्हणजेच ते पकडण्यात गेले. 3 सप्टेंबरला तेथील काही लोक कॅम्पमध्ये तर काही गॅस चेंबरमध्ये टाकण्यात आले. त्यांना अगदी गुलामासारखं वागवण्यात आलं. दगड तोडण्याचेही काम त्यांना देण्यात आले. ॲनीला स्केबीज हा त्वचारोग झाला होता. अशा जिद्दी आणि हुशार मुलीचा, जिने मृत्यूच्या दारात असतानाही आपले स्वप्न नाही सोडले, तिचा म्हणजेच ॲनीचा मृत्यू शेवटी भूकमारीने झाला. 15 एप्रिल 1946च्या काही दिवस आधी ब्रिटिश ट्रूपने तो कॅम्प फ्री केला, परंतु ॲनी आता जिवंत नव्हती. ॲनीची ती दैनंदिनी मेप गेस यांनी तिच्या वडिलांना म्हणजेच ऑटो फ्रँक यांना दिली. नंतर त्यांनी ती जून 1946 मध्ये पहिल्यांदा प्रसिद्ध केली. जर खरंच विचार केला तर ॲनीकडून शिकण्यासारखं खूप काही होतं. जिथे काही लहानशा अडचणींना घाबरून आपण आपलं ध्येय, स्वप्न सगळंच विसरून जातो, तिथे छोटीशी ॲनी ही नक्कीच आपला आदर्श ठरेल. ॲनीबद्दल ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा. थँक्यू.